हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज आम्ही फॅमिली ट्रिपवरती चाललो आहे. कुठे चाललो तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळूनच जाणार. तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया. आणि खूप दिवसानंतरच माझा ब्लॉग आलेला आहे. तो होप यू गाईज लाईक इट. आणि होपफुली की मी लवकर ब्लॉग टाकत जाणार, कारण मी कुठे फिरतच नाही यार. कोणते ब्लॉग तुम्हाला दाखवू, मी काही दाखवूच नाही शकत. आणि काही तुम्हाला कंटेंट जर म्हणजे दाखवायचे असेल तर तुम्ही मला सांगा की हे वगैरे असं काही करवा तू म्हणून. आणि माझ्याजवळ काही कंटेंट नसतेच. मी असंच कधी पण फिरायला चालले गेले तर आपण व्हिडिओ बनवून टाकते. आणि माझं ऑलरेडी एवढे सारे ब्लॉग बनवून आहे ना, मी अपलोड पण नाही करत आहे. आणि यार ह्या दोघी बघा, हां या दोघीचं झालं. मग आमची बस येऊन गेली, आम्हाला जायचं होतं तिकडे. तर मग सगळेजण रेडी झाले होते. यांचे 2-3 वेळा कपडे बदलून झाले आणि म्हणते आता आम्ही ठीक आहे, आता निघू शकतो. मग काय बसमध्ये बसलो. आणि बसमध्ये बसल्यानंतर आमची चिल्लीपणा मग अर्ध्यामध्येच ना आम्ही पोचता आमची बस पकडण्यात आली. सी कारण आम्ही चाललो होतो स्कूल बसमध्ये. आणि त्यांनी बोलले की स्कूल बसमध्ये ट्रिप अलाउड नाही आहे फॅमिलीसाठी. तिथे त्यामध्ये फक्त स्कूल बसचे स्टुडंट जाऊ शकतात. तुम्ही तिकडे कशाला ट्रिप केली, काय हलबा तिथे सुरू होतं. मी म्हटलं यार शेट, जेव्हा पण आपण चांगला प्लॅन करतो नाही, तेवढं वर्षानंतर आपला प्लॅन झालेला होता. आमचा 2018मध्ये आय थिंक काहीतरी प्लॅन झाला होता. आणि तो आता 25मध्ये कंप्लीट होत होता. त्यामध्ये पण आमचा असा लफडा झालेला आहे. त्या लफडा बघता आम्ही थकून गेलो, परेशान झालो. आणि त्यानंतर आम्ही आलो नाश्ता करायसाठी. म्हटलं नाश्ता करून थोडंसं पोट भरून घेऊया, कारण त्यांच्या गोष्टीमुळे आमचा ऑलरेडी दिमाग खाली झालेला होता. मग आम्ही नाश्ता वगैरे केला. म्हटलं मी करू की नाही करू, की आपला खालीच दिमाग ठेवू. मग म्हटलं जाऊ दे, आपण एक आंबा खाऊन घेऊया, कारण ताईने एकदम प्रेमाने आपल्यासाठी आंबे आणलेले होते. मग आम्ही पोचलो लोकेशनवरती. थोड़ी बिखरी लग रही है. इनके तो तमाशे खत्म नहीं होते. तो शुरू करते हैं हमारा आज का ट्रिप. चला तर मग आता आपण पोचलोच आहोत. तर बघा टायगर पॅराडाईज रिसॉर्टमध्ये आलेलो आहो आपण. जो काहीच समजे झाल्यासारखं झाला होता. सगळेजण आश्चर्यच करत बसले होते. म्हटलं जाऊ दे, आता आलो तर आहोच, एवढ्या दिवसानंतर आपला प्लॅन तर बनलेलाच आहे, तिकीट काढूनच घेऊया. तर मग काय तिकीट वगैरे काढले आम्ही. आणि चला मी तुम्हाला तिकीटची प्रोसेस वगैरे दाखवून देते की कसं काय होतं तिकडे. तर तुम्हाला वगैरे जायचं राहिलं, आय सजेस्ट यू की नकोच जा म्हणून. पण जर तुम्हाला जायचं राहिलं तर तुम्ही इकडे बघून घ्या, असे तिकीट्स आहे. चला तर भेटू आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये.